सातपूर सिडको भाजपा पदाधिकारी बैठकीत दिनकर अण्णा पाटील यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। त्यासाठी सातपूर सिडको भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या उमेदवारीबाबत सोमवारी दिनांक 18 मार्च रोजी माजी प्रभाग सभापती माधुरी बोलकर यांच्या अशोकनगर येथील कार्यालयात बैठक संपन्न झाली। नाशिक लोकसभा हा भाजपचा पारंपरिक बालेकिल्ला आहे, त्यामुळं ही जागा भाजपसाठी सोडण्यात यावी व या मतदारसंघातून दिनकर अण्णा पाटील यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी सर्व सदस्य कार्यकर्ते पदाधिकारी यांनी केली आहे। यावेळी माजी नगरसेविका माधुरी बोलकर, अमोल पाटील, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य रामहरी संबेराव, विधानसभा प्रमुख राजेश दराडे, गणेश बोलकर, मंडल अध्यक्ष सातपूर भगवान काकड, सरचिटणीस रवींद्र जोशी, सिडको मंडल अध्यक्ष रवी पाटील, उपाध्यक्ष संदीप तांबे, संदेश पाठक, योगेश माळुंजकर, शिवाजी सहाने, संजय राऊत, गौरव बोडके, निलेश जोशी, नारायण जाधव, अशोक जाधव, संदीप काळे, दशरथ लोखंडे आदी मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित होते। म्हणून नाशिक लोकसभा मतदारसंघातील जागेचा तिढा हा किती दिवस चालणार हे देखील बघणे महत्त्वाचे ठरणार आहे। शहरामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे। 66 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे, 3 आमदार आहेत, त्र्यंबकलाही आपली सत्ता आहे। तर आम्हाला सगळ्यांचे कार्यकर्त्यांची आमची एकच मागणी आहे की लोकसभेची जागा ही भारतीय जनता पार्टीला सुटावी। कारण प्रत्येकाची तळमळ, प्रत्येकाने ज्याच्या त्याच्या भाषणातून सांगितलं, मी त्यांनी संवाद केला, भाषण नाही केलं, संवाद केला की त्यांची ती तळमळ आहे दिनकर अण्णा पाटलांनाच का तिकीट द्यावा। गोडसेंना आपण 2दा निवडून दिलंय आणि सगळ्यात जास्ती मेहनत भारतीय जनता पार्टीच्याच तळागाळातून लोकांनी केली होती। आमच्या पालकांनी सांगितलं शिवसैनिकवाले शांत बसले ते तेव्हाच गोडसेला पाडणार होते, हे सगळ्यांना ठाऊक आहे। त्यावेळेस केवळ भारतीय जनता पार्टीने त्यांचा विजय केला दुसऱ्यांदा। आणि आपल्या संजूने सांगितल्याप्रमाणे अण्णा गोडसेंच्या पुढे पळायचे की युती धर्म म्हणून गोडसेंना निवडून द्या, परंतु गोडसेंनी ती जाण ठेवली नाही आणि कोणाला कधीच भेटले नाही। हा संताप व्यक्त होत आहे। प्रत्येक 100 पेक्षा जास्त नगरसेवक आपले 66 नाशिक महानगरपालिका, 3-4 आमदार, पूर्ण आपलं त्र्यंबक आपल्या ताब्यात आहे, सिन्नर आपल्या ताब्यात आहे, तरी भारतीय जनता पार्टीवर अन्याय का? आपण जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी, आपली संख्या भारी आहे ना आणि कामाची ताकद आहे। सिन्नर मध्ये काय काम नव्हतं आपलं, तुमच्या माहितीसाठी सांगतो, गेल्या 3 वर्षापासून दिनकर अण्णा पाटील यांच्या माध्यमातून पूर्ण सिन्नर तालुका पिंजून काढलेला आहे आणि तिथं भारतीय जनता पार्टीची ताकद तयार केलेली आहे। सर्व 4ही तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद आहे। म्हणून ज्या माणसाने पायाला भिंगरी बांधले, मी त्यांचं सहकारी म्हणून नाही सांगत, मी हकीकत सांगतो, लोकांच्या भावना सांगतो। आता प्रत्येक फिरता आम्ही आमच्या पद्धतीने फिरतोय, आम्ही पक्षाच्या कार्यकर्ते, इतर पक्ष 18 पगड जाती म्हणतो आपण। आता भीम महोत्सव बघा, शिव महोत्सव, सर्व जातीतले लोक आपल्या बरोबर आहेत आणि प्रत्येकाच्या भावना तेच आहेत। आम्हाला जातीवाद लोक आहे, स्पष्टपणे धार्मिक दृष्ट्या जो काम करतो त्याच्या पाठीमागे उभं राहायचंय। आता बघा, भागवत कथा असो, रामायण असो, तुमचं शिवपुराण असो, मानभाऊचं मोठं संमेलन असो, हे सर्व धार्मिक दृष्ट्या अण्णांच्या मागे काम आहे आणि सर्व भारतीय जनता पार्टी सर्व इतर जातींना घेऊन ते धार्मिकरित्या काम करत असेल। म्हणून ही तळागाळापासून लोकांची हे की गोडसेंनाच का दुसऱ्यांदा, गोडसे कोणाला भेटले सुद्धा नाही, गोडसेच का? संधी कशाबद्दल दिली पाहिजे? कोणीतरी येतं काहीतरी घोषणा करतं, आम्ही नगरसेवक, आम्ही चौकाचौकाचं आम्ही घोषणा करू, आमच्या मंडळ अतिशय घोषणा करू, हा चालेल का? पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल, आणि पक्षश्रेष्ठीला आमचं एकच विनंती आहे की लोकसभेची जागा दिनकर अण्णा पाटील आणि पश्चिम विधानसभेमधूनच मिळाली पाहिजे, असे आम्ही जाहीरपणे ठाम सांगतोय। मी भाजपाचाच कार्यकर्ता, मी डबल त्या विषयावर बोलणार नाही, परंतु आज आमच्या पिंपळगाव बाहुल्यामध्ये एक सोसायटीची मीटिंग होती, अण्णांनाच तिकीट का, तर एक पिंपळगाव बाहुला म्हणून मी एक सांगू इच्छितो की ज्यावेळेस अण्णा नगरसेवक होते आणि पिंपळगाव बाहुल्याचे काही शेतकरी बेळगाव ढाका शिवारात राहतात, तर त्यांची लाईट कट केलेली होती। हे आमदारांचं क्षेत्र होतं आणि अण्णा हे नगरसेवक होते। अण्णांनी फक्त शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि संध्याकाळी 5 वाजेच्या आत त्यांची जी लाईट चालू झाली
असे शेतकऱ्यांचे कैवारी हे अन्न आहे. पावसाळे असेल, गोदावरी असेल, त्र्यंबकेश्वरपर्यंत, इव्हन आमचे नातेसंबंध सिन्नरमध्ये पण आहेत. सिन्नरमध्ये आम्ही काही लोकांशी जेव्हा बोलतो तर ते बोलतात की आम्हाला अण्णांसारखाच माणूस पाहिजे जो एक नगरसेवक असताना सिन्नर, इगतपुरी, त्र्यंबक ह्या प्रत्येक गावामध्ये पोहोचू शकतो. जर खासदार झाले तर नक्कीच ते मोदींचं स्वप्न पूर्ण करण्यात यशस्वी होतील अशी अपेक्षा प्रत्येक शेतकरी बांधवांची आहे. त्यामुळे अण्णांना उमेदवारी ही देण्यात यावी अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. त्या पक्षांचे मी नावं सांगणार नाही किंवा लोकांचे नावं सांगणार नाही. त्यांनी सांगितलं जर दिनकरांना पाटलांना जर उमेदवारी भेटत असेल तर म्हणजे आम्ही उघडपणे आम्ही दिनकर अण्णा पाटलांचा प्रचार करू आणि प्रवास सुद्धा करू. तर एवढंच मला जसं शिवसेना भाजपमध्ये युती होती आणि त्याच्यात माननीय खासदार हेमंतप्पा गोडसे निवडून आले. त्यांनी आपल्या पक्षाला कुठंच न्याय नाही दिला, आपल्या कार्यकर्त्यांना. सगळ्यात पहिली चुकी त्यांनी केलेली आहे की त्यांना एकत्रितपणे भाजपने मदत करून निवडून दिलं, पण त्यांनी त्या पदाचा मान ठेवला नाही. भारतीय जनता पक्षाच्या एकाही कार्यकर्त्याला आजपर्यंत त्यांनी विश्वासात घेतलेलं नाही किंवा त्या कार्यकर्त्याचं काम केलेलं नाही. त्यांच्या पक्षांतर्गत तर त्यांनी संघटनेत काय केलं आहे त्यांनाच माहिती आहे, परंतु आपल्या पक्ष संघटनेतल्या कोणत्या कार्यकर्त्याला किंवा कोणा आपले आमदार असतील किंवा इतर पदाधिकारी असेल कोणालाही विश्वासात न घेता गेल्या काही काळात त्यांनी स्वतः सत्ता भोगून घेतली आहे आणि कुठल्याही जनतेचं काम केलेलं नाही आहे. तसं प्रॉपर सिन्नरला गेल्यानंतर आता मी गावचलो अभियानमध्ये सुद्धा होतो, नांदगाव, कोळी वगैरे सगळ्या लोकांची भूमिका ही अण्णांच्या मागे. त्र्यंबक तालुक्यातील सगळ्या पक्षाचे पदाधिकारी उघडपणे आंदोलन करत आहेत. आणि हेमंतप्पा गोडसे ज्यावेळेस निवडून आले त्यावेळेस दिनकर अण्णा पाटीलच प्रत्येक ग्रामीण भागातल्या गावागावात त्यांच्यासाठी प्रचारासाठी फिरलेले, परंतु त्यांनी त्या युतीचा उमेदवार म्हणून आपल्याला न्याय दिलेला नाही. त्याच्यामुळं ही जागा भारतीय जनता पक्षाची सगळ्यात जास्त जागा असल्यामुळे, ताकद असल्यामुळे ती आपल्यालाच भेटली पाहिजे आणि ती 100% अन्न असल्यावरती आपण निवडून येणार आहे, त्यात शंका नाही. मंडळाचे अध्यक्ष आणि आपले मंडळाचे अध्यक्ष भगवान गायकवाड, आपलं काकड यांच्यासोबत मी पूर्ण मतदारसंघ फिरलो. तर 18च्या 18 मंडळ अध्यक्षांच्या भावना दिनकर अण्णासाठीचे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, काही ऑब्जेक्शन नाही. 18चे मंडळ अध्यक्ष, तिन्ही आमदार हे सगळं एकत्रितरित्या जाऊन प्रदेशाला भेटले, प्रदेशाचे दबाव आणलेला आहे. त्याच्यासाठी मी होतो तिथे हजर. मी सांगतो तसं काहीच नाही आहे, सगळा आपला प्रयत्न चालू आहे, दबाव आहे. आणि राजा दाडे म्हटले त्याप्रमाणे अजून काही डिक्लेअर झालेलं नाही, आज उद्या होणार नाही. ते सगळ्या प्रदेशाने, नाशिक महानगराने, आपल्या पश्चिम मध्य हा विषय लावून धरलेला आहे आणि तो दबावगट तिथं तयार झालेला आहे. फक्त आता हे कसं वाटाघाटी होते त्याच्यावर थोडंसं अवलंबून राहील. तर आपल्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अण्णासारख्यांचं जर नेतृत्व केलं, तुमच्या सारख्यांच्या साऱ्यांच्या काही ज्या भावना असतील किंवा उद्योग व्यवसायाच्या काही चालना असतील ह्या पण त्या अण्णांच्या माध्यमातून आपल्या साऱ्या भारतीय जनता पार्टीच्याच नव्हे, नाशिक शहरातल्या कार्यकर्त्यांना अण्णांचा लाभ होईल. आज आपण पाहतोय की गल्ली गल्लीत आम्ही जेव्हा फिरतो की प्रत्येक तोंडाने लोक सांगतात की नाही, अण्णा सारख्यांना जर नेमकं आता आम्ही 3 दिवसापासून प्रभाग वाईज फिरत आहोत तर तिथं माहिती घेत आहोत. तर आज जे आपले गोडसे साहेब आहे यांना एवढा जनतेतनं विरोध आहे, तो जनतेतला विरोध आपण प्रदेशापर्यंत पोहोचवणं हे आपलं साऱ्यांचं काम आहे. आज संध्याकाळी 5 वाजता भारतीय जनता पार्टी आमचं कार्यालयाला मीटिंग आहे. त्या ठिकाणी जर मला वाटतं आपल्या नेतृत्वातनं तिथं विजयजी चौधरी साहेब आहेत यांच्या समोर साऱ्यांनी निवेदन दिलं. आम्ही तर 10ही मंडळ अध्यक्षांनी अण्णांना 1 महिन्यापूर्वीच निवेदन दिलेलं आहे की ही लोकसभा आपल्या भारतीय जनता पार्टीला आणि अण्णांसाठीच सुटायला हवी, हे निवेदन आम्ही दिलेलं आहे. परंतु होतं असं की आज आपण पाहतो की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ताच उत्साही नाही. आपण जे विखे पाटील साहेब बोलले त्या दिवशी उत्तर महाराष्ट्राची मीटिंग, त्याची खंबीरपणे उभे राहून अण्णांना आपल्याला केंद्रात पाठवायचंच हे ध्येय आपण साऱ्यांनी ठेवायला हवं आणि सारे मिळून आपण एक निवेदन परत एकदा तयार करू आणि मीडिया न्यूजला पण देऊ. आमचा विरोध गोडसे साहेबांना नाही किंवा कोणाला नाही, आमचा विरोध एवढाच आहे की हे शहर भारतीय जनता पार्टीचं पारंपरिक शहर आहे आणि या पारंपरिक शहराचा खासदार हा भारतीय जनता पार्टीचाच असावा
आणि भारतीय जनता पार्टीचा आज आपण पाहतो की ह्या भारतीय बाकीच्या ठिकाणी शहरात बोललो श्रीकांत शिंदे आले होते शिवसेनेचे खासदार त्यांनी जे कार्यकर्त्यांचं त्यांच्या कार्यकर्त्यांची जी घोषणा केली का तो अधिकार फक्त त्यांच्या मुख्यमंत्री साहेबांनाच उमेदवारी घोषित करण्याचा आपले देवेंद्र फडणवीस साहेब असो बावनकुळे साहेब असो अजितदादा आणि अजून जागा वाटप नसं झाल्यामुळे त्यांनी जी चुकीची इथं मागणी केली तर आज ज्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत त्या संतप्त भावना आहे का गेल्या 2 पंचवार्षिक मध्ये जो इथं जो खासदार निवडून आलेला आहे शिवसेनेचा तो खासदार फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या जीवावर निवडून आलेला आहे ते भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी 2014 साली आणि 19 साली जे आपले लाडके पंतप्रधान मोदी साहेब यांना पंतप्रधान करण्यासाठी यांच्या कामावर प्रभावित होऊन इथल्या सामान्य जनतेने त्या खासदारांना मतदान केलेलं आहे परंतु त्या खासदारांनी कोणत्याही प्रकारचं भारतीय जनता पार्टीच्या संघटनेसाठी एक मंडल अध्यक्ष म्हणून सांगतो का माझा हा 2रा मंडल अध्यक्ष याच्या अगोदर मी मंडल अध्यक्ष होतो युवा मंचात काम करायचो त्यावेळी 2014 साली त्यापासून आता जे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी हेमंत गोडसेंनी कोणत्याही प्रकारे संपर्क केलेला नाही संवाद साधलेला नाही विचारले नाही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना काही अडचण आहे का काही मदत हवी अशा प्रकारचं कोणतंही त्यांनी काम केलेलं नाही ते फक्त ते उमेदवारी आपल्याकडे येतात आणि मतदानासाठी आपली भारतीय जनता पार्टी वापर करतात ते निवडून आल्यानंतर आपल्याला दुर्लक्षित करतात अशा खासदारांचा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची एक संतप्त भावना आहे असा उमेदवार आम्हाला नकोय ही जागा भारतीय जनता पार्टीलाच हवी जसं श्रीकांत शिंदेनी खुल्लं सांगितले तेव्हा ही जागा शिंदे गट लढत आणि हेमंत गोडसे आमचा उमेदवार आहे बरोबर आहे ना हे सर्वांनी बघितलेलं आहे त्यामुळे आपल्याकडे 2-1 दिवस आहेत त्यासाठी आपल्याला सक्रिय व्हायला लागणार आहे आणि आपण पूर्ण टीम फडणवीस साहेब असो किंवा बावनकुळे साहेब असो किंवा गिरीश महाजन साहेब असो यांना लवकरात लवकर भेटून आपली व्यथा मांडली पाहिजे तेव्हा आपल्या हाती जागा लागेल जर एकदा डिक्लेअर झाल्यानंतर मग काहीच फायदा होणार नाही त्याच्यामुळे आपण आज शहराची मीटिंग आहोत शहराच्या मीटिंगमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहून ही मागणी करा सरचिटणीसांना जे महामंत्री आहेत त्यांनी मागणी करा की ही जागा आपल्याला सोडत येणे कंडिशन तर आपल्या पत्रिकाही लागेल त्यासाठी सर्वांना प्रयत्न करायला लागेल मतदारसंघ विधानसभा मतदारसंघ आपल्या नाशिक लोकसभेमध्ये यापैकी 3 भारतीय जनता पक्षाचे आहेत आणि नाशिक महानगरपालिकेमध्ये 66 संख्याबळ भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांचं आहे गेल्या 4 दिवसापूर्वी दुसरी लिस्ट झाली म्हणजे महाराष्ट्रातली पहिलीच झाली त्याच्यामध्ये महाड्याची जागा रणजित सिंग मोहिते पाटील यांना सुटली आज सकाळीच मी न्यूज बघत होतो की तिथल्या 6 विधानसभा मतदारसंघापैकी 5 आमदार हे विजय सिंह मोहिते पाटलांबरोबर आहेत आणि ती मध्यस्थी करायला आज गिरीश महाजन सकाळी तिथे गेले आपले आमदार पुढे दिसत नाही मला आठवतं की दिनकर अण्णांची जेव्हा शाळेची ओपनिंग झाली होती तेव्हा बावनकुळे साहेब स्वतः म्हटले होते की दिनकर अण्णांना आपलं शहराध्यक्ष करायचं तर आपले काही आमदार म्हणजे नाही त्यांना लोकसभा द्यायची त्यांना शहराध्यक्ष करू नका तर लोकसभेच्या मागणीसाठी तर मला नाही वाटत की कोणी एवढं प्रयत्न करतंय विनंती आहे कुठल्याही प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया समोर जसं त्यांची चूक झाली तशी भारतीय जनता पार्टीची चूक नको व्हायला आपण एक सगळ्यात महत्वाचं जे तुम्ही 3 मंडल अध्यक्षांनी या पश्चिम मतदारसंघातल्या 3 मंडल अध्यक्षांनी पाऊल उचलले अत्यंत संघटनेला धरून योग्य स्वरूपात दिनकर अण्णांनी ही उमेदवारी मागितलेली त्याला संपूर्ण पश्चिम विधानसभा 100% समर्थन आहे कुणी यावं सोम्याने जावं दिल्लीत जाऊन तिकीट आणा होतं अशी संघटना नाही एका गल्लीबोळातली नाही अत्यंत योग्य तुम्ही नियोजन केलेलं आहे याच्या पुढे अत्यंत जबाबदारीपूर्वक ह्या 2 दिवसात ज्यांनी निलेशने सांगितल्याप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आपल्या आज संध्याकाळच्या बैठकीत सांगा आणि उद्या शक्य असेल तर प्रदेशाध्यक्षांकडे तुमच्या तिघांसहित आमच्या सारखे जे काही जबाबदार पदाधिकारी महापालिकेतले गटनेते किंवा 1-2 नगरसेवक शहरात अशा पद्धतीने आपण बावनकुळे साहेबांची भेट नियोजित करावी तर ह्या बैठकीला आम्ही सगळे येण्यास तयार आहोत एक मी पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा प्रमुख येण्यात अत्यंत परत जबाबदारी सर्व सांगतो तुम्ही जे 5 वाजेची बातमी सांगताय ही पार्लमेंटरी बोर्ड ठरवत असतं अजून तिकीट जाहीर झालेली नाही नाशिकची जागेचा निकाल अजून होणार नाही जोपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांची सहमती होत नाही एवढं बोलून मी ज्या काही सगळ्या गोष्टी ज्या चर्चेला आलेल्या आहेत आपला हा संवाद मेळावा आहे आपल्याला जागा लोकसभेसाठी
ही जागा सोडावी. तर याची पार्श्वभूमी सांगतो. एक विधानसभा प्रमुख या नात्याने, निवडणूक प्रमुख या नात्याने हे जे सगळ्यांनी जे सांगितलं याचे ही आत्ता लगेच होत नाही. ही पार्श्वभूमी तयार, ही पार्श्वभूमी गेल्या 3-4 महिन्यापासून ऑलरेडी तयार झालेली आहे. शहरातल्या संपूर्ण शहराची भारतीय जनता पार्टीची कार्यकारिणी, 66 नगरसेवक, 3 आमदार, एवढी सगळी जी ताकद जी निर्माण झाली आणि आतापर्यंत जी उमेदवारी जाहीर नाही झाली, याचा हा संकेत आहे की भारतीय जनता पार्टीला जागा पूर्णपणे ताकदीनिशी मागितलेली. सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे, भाग इतकाच खरा आहे की हा लोकसभेचाच मतदारसंघ भारतीय जनता पार्टीचाच आहे आणि याच्या पुढेही भारतीय जनता पार्टीलाच ही जागा सुटणार आहे. अशा पद्धतीने संपूर्ण यंत्रणा, राजकीय दृष्टिकोनाचा प्रत्येक गोष्टीला ही आज परिस्थिती का आली. मागच्या आठवड्यात जे शिंदे गटाचे जे नेते आहेत त्यांनी ही जागा हेमंत शिंदे गटाला सुटणार अशी माहिती दिली, अधिकृतरित्या नाही दिली. त्यांनी तर भाषणात सांगितलं अनावधानाने किंवा कार्यकर्त्यांचा हुरूप राहावा. तर मी अगदी जबाबदारीपूर्वक सांगतो की ही जागा भारतीय जनता पार्टीच्या पत्रात पडेल अशी सगळी व्यूहरचना, कारण की पूर्ण भारतीय जनता पार्टीने नाशिक शहर आणि पूर्ण नाशिक जिल्ह्याने केलेली. दुसरा महत्वाचा मुद्दा असा की अनेक राजकीय स्थित्यांतर झालेले, या स्थित्यांतरात अनेक संघटनात्मक दृष्ट्या जशी भारतीय जनता पार्टीची आज नाशिक शहरात संघटनेची ताकद आहे, तशी कुठल्याही राजकीय पक्षाची ताकद नाहीये. हे त्यांनी ओळखलेले आहे, त्यांनाही माहिती आहे. अगदी डाऊन टू अर्थ सांगायचं, ग्राउंड लेवलला त्यांच्या संघटनेचा कुठलाही लवलेश नाहीये. अशा परिस्थितीत त्यांना जागा सुटणं ही अत्यंत मुश्किल बाब आहे. तर मी अगदी जबाबदारीपूर्वक सांगतो, कार्यकर्त्यांना अगदी जबाबदारीपूर्वक परत रिपीट सांगतो, या जागेची अजून अंतिम स्वरूपात बोलणी झालेली नाही किंवा जाहीर झालेली नाही. त्यामुळे निष्काळजी राहावं. प्रत्येकाने जे तुम्ही म्हणताय सगळ्यांनी, आमदारांनी ताकद, ही ताकद दाखवायची नसते. काही गोष्टी संघटनात्मक दृष्टिकोनाच्या संघटनेच्या साच्यातच बोलावं लागतात, एक्सपोज होऊन चालत नाही. एकनाथ शिंदे चुकले म्हणून आपण या सगळ्या गोष्टी करतोय. एकनाथ शिंदेचे जे गटाचे जे महायुती खऱ्या अर्थाने पूर्ण भारतामध्ये नरेंद्रभाई मोदी यांना पंतप्रधान करायचंय आणि त्या माध्यमातून सगळ्या भागामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं अतिशय चांगलं काम. नरेंद्रभाई मोदी यांना माझा विरोध नाही, परंतु शक्तीला विरोध आहे. ती शक्ती म्हणजे भारतीय जनता पार्टीचा बूथ प्रमुख. त्या बूथ प्रमुखाच्या जोरावर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी ही त्या राजकारणामध्ये आणि त्या मतदानामध्ये सक्रिय झालेली आहे. म्हणून आपल्या प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब यांनी त्या माध्यमातून आपलं बूथ सशक्तीकरण हे त्या ठिकाणी करून घेतलंय आणि त्या माध्यमातून आपलं उमेदवारासाठी एक भक्कम फळी त्या ठिकाणी तयार झाली. परंतु नाशिकच्या लोकसभेची जागा ही भारतीय जनता पार्टीला का सोडावी? कारण 100+ या ठिकाणी आमचे नगरसेवक आहे. नाशिक शहरात ना महापालिकेत 66, त्र्यंबकेश्वरला, त्यानंतर सिन्नरला आणि इगतपुरीमध्ये अशा सगळ्या विभागामध्ये आमचे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक असल्याने भारतीय जनता पार्टीची ताकद ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे. आणि म्हणून नाशिक जिल्ह्यामध्ये यापूर्वी भारतीय जनता पार्टीचाच हा भाग होता, परंतु काही युतीचे धर्म झाल्यामुळे ही जागा बदलली गेली. परंतु आता भारतीय जनता पार्टीचं काम अतिशय सक्षम या भागामध्ये झालेलं आहे. प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये भारतीय जनता पार्टी ही गाव चलो अभियानाच्या माध्यमातून घरांपर्यंत पोहोचली आहे. नरेंद्रभाई मोदींनी जे काम केलंय ते सगळ्या जनतेपर्यंत गेलेलं आहे. म्हणून नाशिक लोकसभा ही भारतीय जनता पार्टीला मिळावी हा आमचा कार्यकर्त्यांचा प्रमुख आग्रह आहे. आणि त्यातल्या त्यात आमचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आदरणीय दिनकर अण्णाजी पाटील यांचं जर काम बघितलं तर त्या कामाची पावती प्रत्येक खेडेगावापर्यंत गेल्या 3 वर्षात आणि याच्या आधीच्या ज्या लोकसभा झाल्या त्या प्रत्येक उमेदवारासोबत आदरणीय अण्णा हे स्वतः प्रचारात सहभागी झाले होते. म्हणून त्यांना प्रत्येक गावातील लोक आणि वैयक्तिक त्यांचं रिलेशन या माध्यमातून आणि अण्णांनी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केलेलं काम हे जनतेला माहीत आहे. म्हणून या नाशिक लोकसभेमध्ये आदरणीय अण्णा दिनकर अण्णा पाटील यांना उमेदवारी मिळावी आणि त्यातल्या त्यात भारतीय जनता पार्टीलाच नाशिक लोकसभा मिळावी ही मी कार्यकर्त्यांच्या वतीने कार्यकर्ते, नाशिकचे सर्व विधानसभेचे आमदार या सर्वांनी श्रेष्ठी प्रदेश नेतृत्वाकडे मागणी केली की हा भारतीय जनता पार्टीला लोकसभेचा मतदारसंघ सुटावा. परंतु आपल्या स्थानिक कार्यकर्त्यांना पण याची माहिती व्हावी, स्थानिक कार्यकर्त्यांनी पण याचा उठाव केला पाहिजे, स्थानिक कार्यकर्त्यांनी पण मागणी केली पाहिजे. म्हणून आज नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना आज इथं बोलवलंय. खरा उद्देश आहे
तुम्हाला पण कळलं पाहिजे आणि सगळ्यांच्या भावना आहेत. फक्त भावना आपल्यापर्यंत असतात, त्या इथं सर्व श्रेष्ठींपर्यंत सर्वांपर्यंत पोहोचावं त्यासाठी इथं आज आपल्याला बोलवलेलं आहे. आपण एकमेकाला भेटतो, एकमेकाला बोलतो. आपल्या सगळ्यांच्या भावना एकच आहे की हा लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीला सुटला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याला तिथे पाहिलेलं आहे. ह्या भावना आपल्या सर्व ह्या मतदारसंघात आणि आपल्या श्रेष्ठीपर्यंत पोहोचल्या पाहिजे. आज आत्ता रवी पाटील बोलल्याप्रमाणे हा मतदारसंघ लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीचाच आहे. कैलासवासी आपले DA साहेब बाबा यांनी त्या काळात आपलं संघटन खूप कमी असताना आपण तो मतदारसंघ 2 वेळा त्यांनी जिंकलेला आहे आणि चांगलं काम ह्या मतदारसंघात त्यांनी केलेलं आहे. पण युतीच्या वाटपामध्ये याच्यामध्ये हा मतदारसंघ सुटलेला आहे. परंतु सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे 10 वर्षामध्ये 2 टर्ममध्ये दोन्ही वेळेला प्रचाराचं आणि निवडणुकीच्या दिवशी सुद्धा भारतीय जनता पार्टीच्याच कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते कुठेतरी दिसायचे, फक्त सभेमध्ये दिसायचे, भाषण टोकायचे. ऍक्च्युली ग्राउंड लेवलला त्यांनी कुठेही काम आणि प्रचार केला नाही. आपणच काम करतो ना आपणच निवडून द्यायचं, मग आपलाच माणूस का निवडून नाही द्यायचा, आपल्याच माणसाला का मोठं करायचं. यांना 10 वर्ष निवडून देऊन आणि मला सांग इथलं एका कार्यकर्त्याला कोणाशी संवाद केला का ते वर्षांनी एका कार्यकर्त्याशी काही संवाद साधलाय, आले तुमचे काही काम आहे तर काही हे संबंध केलाय का, मग का निवडून द्यायचं यांना. आणि नागरिकांच्या भावना जेव्हा फिरतो ते लोक म्हणतात तुम्ही काय करता, तुम्ही हा मतदारसंघ का मागत नाही, तुमचं एवढं नेतृत्व, तुम्ही एवढं काम करतात, तुमच्यासारखे कार्यकर्ते गल्लोगल्ली जाऊन काम करतायत. आजही भारतीय जनता पार्टीचं नेटवर्क खालच्या लेवलपर्यंत गेलं, आपलं खूप कार्यकर्त्यापर्यंत काम केलेलं आहे. सुटणार आहे आणि आम्हीच हा मतदारसंघ जिंकणार आहे. आणि आता सगळ्यांना सांगितलं आपल्याकडे उमेदवार पण आहे, असं उमेदवार नाही त्यांच्याकडे उमेदवार पण नाही, वर्ष सोडलं पण उमेदवार पण नाही. आपल्याकडे अनेक उमेदवार दिनकरांना सारखे आज 3-4 वर्षापासून ह्या मतदारसंघामध्ये काम करताय. काम करता नुसते भेटता आणि काम करता त्यांनी आपल्या सरकार आल्यानंतर त्या भागातील लोकांना आपले ग्रामविकास मंत्री गिरीश भाऊ असतील किंवा अनेक मंत्र्यांकडून निधी मिळवून दिलेला आहे. सिन्नरसारख्या भागामध्ये निधी मिळवून दिलेला आहे, सिन्नरसारख्या भागात निधी मिळवून दिला आहे. इगतपुरीला बरीचशी कामं केली आणि सतत त्या लोकांच्या संपर्कात आहे. छोट्या अडचणी जरी असतील तर त्याच्यात सोडवल्या जातात, ते लोक पण संपर्क करताय. आणि आपलं सगळीकडे भारतीय जनता पार्टीचं नेटवर्क सगळं चांगलं असताना हा मतदारसंघ आपल्याला का सुटत नाही ही खेदाची बाब आहे. म्हणून आपण सगळ्यांनी एकच आवाज उठवायचा आहे की हा भारतीय जनता पार्टीलाच मतदाराला सुटलाच पाहिजे. आपल्या आत्ता कालच आपले प्रदेशाचे लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर.